तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। कसे आहात सगळे? सर्वांचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि आज नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते। 12 एप्रिल उद्या शनिवार चैत्री पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर उद्या हनुमानाचा जन्म देखील झालेला आहे। म्हणजेच या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते। महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। चैत्र पौर्णिमा ही मराठी नववर्षातील पहिली पौर्णिमा आहे आणि याच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवता हनुमानाचा जन्म झालेला असल्यामुळे ही अजूनच विशेष आहे। या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच हनुमानाची देखील पूजा केली जाते की या दिवशी लक्ष्मी तत्व आणि हनुमान तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। इच्छापूर्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी काहीतरी उपाय करणे गरजेचे आहेत। वास्तुशास्त्रामध्ये अनेक लाखो उपाय दिलेले आहेत जे आपण घरगुती गोष्टीतूनच करू शकतो आणि ज्यामुळे आपल्या कठीणातले कठीण इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात। मी तुम्हाला अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे। उद्या शनिवार चैत्र पौर्णिमा, त्याचबरोबर उद्या हनुमान जयंती। काहीही करा की करू नका, परंतु ही गोष्ट अवश्य करा। अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकल्यानंतर त्याचा प्रभाव आपल्यावर जास्तीत जास्त होतो। त्यानंतर कठीण इच्छा देखील आपल्या पूर्ण होतील। आर्थिक समस्या असतील, काही अडचणी असतील, संकटे येतच राहतात, ती संकटे, कर्णीबाधा, नजरदोष सगळं काही नष्ट होईल। या सर्वांपासून आपली सुटका होईल। त्याचबरोबर 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल। म्हणजे अर्थातच आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद या दिवशी मिळणार आहे आणि त्यामुळे आपले भरभराट होईल। त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल। त्यासाठी हा उपाय कोणता आहे आणि कसा करायचा आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचे आहे, संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये मी देत आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास आणि उपाय आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे आणि मराठी नववर्षातील पहिलीच पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी अजूनच महत्त्व असते। पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीमध्ये आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पुण्यदायी मानले जाते। या दिवशी भगवान शिव, लक्ष्मी, विष्णू आणि हनुमानाची देखील पूजा केली जाते। पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे अनेक जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात असे देखील सांगण्यात आलेले आहे। दोषांपासून मुक्ती मिळते, ग्रहदोषापासून मुक्ती मिळते, तसेच पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते। कठीण इच्छा पूर्ण होतात, आपले सर्व अडथळे दूर होतात। पण आजकाल पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला जाणे सर्वांना शक्य नाही आहे। त्यामुळे घरीच तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याची पवित्रता जपता येईल। त्याचबरोबर तुम्हाला उपाय देखील करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्व समस्यातून सुटका मिळेल। स्वच्छता आणि आपल्या शरीराची शुद्धता झाली त्याच्यानंतर ते पवित्रतेमुळे आपले कोणतेही कामं अगदी सहज आपल्याकडनं पूर्णत्वाला जातात। तुमच्यामध्ये सकारात्मकतेचा जास्त प्रभाव होतो आणि त्यामुळे तुमचे कामे सुरळीत मार्गी लागतात। तुम्हाला कामामध्ये उत्साह देखील येतो आणि तुमच्यावर काही नजरदोष असेल, काही दुसरे दोष असतील तर ते देखील यामुळे दूर होतात। वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण बाहेर पडत असतो, काही ठिकाणी जागा चांगली नसते आणि तिथली नकारात्मक एनर्जी आपल्यावर प्रभाव करू शकते। त्यामुळे आपल्यामध्ये जेव्हा नकारात्मकता वाढते त्यामुळे आपल्याला आजारपण आणि अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच पौर्णिमा, अमावस्या या तिथीला स्नानाला विशेष असे महत्त्व आहे। त्या दिवशी जर स्नान केले, पवित्र नद्यांमध्ये स्नान केले किंवा घरातच ही वस्तू टाकून स्नान केले तर आपल्यामधील सगळे नकारात्मक दोष दूर होतात। त्याप्रमाणे हे स्नान केल्याने प्रखर पितृदोष जो असतो तो देखील दूर होतो। पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देतात। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कितीही कष्ट केले तरी पैसा मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमची कोणतीही बरेच दिवसापासूनची एखादी इच्छा असेल, ती इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल, सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला त्याचे फळ मिळत नसेल, आर्थिक अडचणी येत असतील, तर तुम्ही उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू।
तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही हे स्नान पवित्र नदीमध्ये जाऊन करू शकता. शक्य नाही त्यांनी घरीच काही वस्तू टाकून त्याबरोबर ही एक वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरच आपल्याला हे स्नान करायचे आहे, कारण हनुमानाचा जन्म हा सूर्योदयापूर्वीच झालेला आहे. त्यामुळेच आपल्याला हे स्नान देखील सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच करायचे आहे. कमीत कमी तुम्ही सकाळी 6 वाजेपर्यंत हे स्नान करू शकता. ज्यांना शक्य नाही ते जेव्हा ते स्नान करतील तेव्हा त्यांनी त्यांच्या पाण्यामध्ये त्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गंगाजल टाकायचे आहे. आपण पवित्र गंगेवर जाऊ शकत नाही, त्यामुळे घरीच गंगाजल यामध्ये टाकायचे आहे. जर तुम्ही पवित्र नदींमधून आणलेला असेल तर उत्तमच, पण ते नसेल तर तुम्ही पूजेचे साहित्य मिळणाऱ्या दुकानावर गंगाजल मिळते, तेथून तुम्ही हे घेऊन येऊ शकता. तर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. जर घराला पितृदोष लागलेला असेल, त्यामुळे त्रास होत असेल आणि या दिवशी तुम्ही काळे तीळ टाकून स्नान केले तर तुमचा पितृदोष नष्ट होतो. त्याचबरोबर या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे आपण पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपली आर्थिक समस्या नष्ट होतात. माता लक्ष्मीचा आपल्यावर कायम आशीर्वाद राहतो. त्यामुळे चिमूटभर हळद आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला जर एखादा शत्रू वारंवार त्रास देत असेल, शत्रूचे नाव तुम्हाला माहीत असेल, अन्यथा तो गुपित देखील असेल, तर अशा प्रकारे शत्रू दोष नष्ट होण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचे पान अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. जर तुमचा कोणीही शत्रू नसेल, शत्रूचा त्रास नसेल, तर तुम्ही हे पान अंघोळीच्या पाण्यात नाही टाकलं तरी चालेल. जर शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असेल आणि असे शत्रू नष्ट होण्यासाठी आवर्जून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल, तुमच्यावर कोणी करणीबाधा केली असेल, नकारात्मक ऊर्जा तुमच्या अंगामध्ये असेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल, काही दोष असतील, आजारपण असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी चिमूटभर खडे मीठ आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे. हनुमान जयंती असल्यामुळे हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी पाण्यामध्ये आपल्याला लाल चंदन आहे ते टाकायचं आहे. यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे, दुःख, कष्ट सर्व काही नष्ट होईल. आणि याच पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे. जेव्हा तुम्ही या पाण्याने स्नान कराल, विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचे आहे, किंवा हर हर गंगे किंवा गंगेचे मुने चैव या प्रकारचा मंत्र म्हणून तुम्हाला स्नान करायचे आहे. आता हे स्नान करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. कोणी डायरेक्टली डोक्यावरून पाणी घेते, तर कोणी गुडघ्यांवरती पाणी ओतून स्नान करतात, परंतु हे अतिशय चुकीचं आहे. जेव्हा कधी तुम्ही स्नान करता, त्या मग भरून तुम्हाला उजव्या खांद्यावरती घ्यायचं आहे. नंतर डाव्या खांद्यावरती घेऊन तुम्हाला स्नान डोक्यावरून करायचे आहे. स्नान झाल्यानंतर थोडेसे पाणी तुम्हाला हातामध्ये घेऊन सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे. किंवा एखाद्या तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन तुम्ही त्याचे देखील अर्घ्य सूर्यदेवाला देऊ शकता आणि अर्घ्य देताना ओम नमो सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या घराजवळ हनुमानाचे मंदिर असेल तर तिथे जायचे आहे. तिथे जाऊन तुम्हाला हनुमानाला रुईच्या पानाची माळ, त्याचबरोबर काळे उडीद, खडीसाखर, एक नारळ, तीळ आणि तेल या वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे आपले काही ग्रह कमकुवत असतील, आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल, यासारख्या अनेक असंख्य समस्या दूर होतात. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, संकट हे देखील दूर होतात. सर्व मनोकामना पूर्ण देखील होतात. शक्य असल्यास हनुमानाच्या मंदिरात बसून तुम्ही एक वेळेस हनुमान चालीसाचे पठण करू शकता. या प्रकारे तुम्हाला उद्या स्नान करून हे एक महत्त्वाचे काम करायचे आहे. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.